मी इथे फक्त 2 कामांसाठी आले होते. एक म्हणजे तुला भेटायचं होतं आणि सामीची तब्येत बिघडली आहे ना, सो मला त्याला भेटायचं आहे. सो इफ यू डोंट माइंड मे आय. हो, माझी काय हरकत नाही, पण तो झोपलाय. ओके ओके, बरं ठीक आहे. मी त्याला नाही उठवणार. मी जस्ट त्याला बघेन आणि मग जाईन, कारण मी इथपर्यंत आले आणि सामीला बरं नाही आहे. सो मी त्याला न भेटता निघाले तर ना मला नाही आवडणार. सो तो पण आत्ता सामी कसा आहे सर? माया ऐक ना, तो झोपलाय. झोपू दे त्याला, आपण जाऊया बाहेर. अच्छा ओके, तरी पण एकदा. नाही ऐक ना, झोपू दे ना. हां, त्याला बरं वाटत नाहीये. जाऊया. लगेच झोपला का तो गोळ्या घेतल्या? लगेच झोपला तो गोळी घेतल्यानंतर. ओके, जेवून घेतल्या ना गोळ्या त्याने? जेवल्यानंतर त्याने गोळ्या घेतल्या आणि तो लगेच झोपला. ओके, आणि कुठल्या गोळ्या घेतल्यात त्याने? डॉक्टरांनी सांगितलेल्याच गोळ्या घेतल्यात. तेच कुठल्या? त्या संपल्या आत्ता गोळ्या. अगं हां, म्हणजे त्यांनी लिहून दिलं होतं, पण आता त्याचा काही उपयोग नाही, कारण आता त्याला खूप जास्त ताप आलाय ना. तर डॉक्टर म्हणाले की ते उद्या दुसऱ्या गोळ्या देणार आहेत. सो उद्या ते लिहून देतील. बरं, मग ठीक आहे. जाऊया आपण. राधिका, मी इथपर्यंत आले आणि सामीला भेटून नाही गेले तर मला बरं नाही वाटणार. पण त्याला बरं नाहीये ना आता, आपण जाऊया. त्याला भेटल्याशिवाय, ऍटलिस्ट एकदा बघितल्याशिवाय मला नाही जाता यायचं. सामी नको ना. सामी, त्याला झोप लागलीये, तू नको उठवतात, तर त्याला चल ना, आपण जाऊया. अगं नाही राधिका, कसं आहे ना, मी इथे आल्याचं सामीला कळलं तर तो उगाच मलाच ओरडेल परत की मला भेटायला आलीस आणि भेटून नाही गेली, स्पेशली मला बरं नसताना. म्हणून जरा. सामी, बापरे, अगं याने पांघरूण इतकं घट्ट का धरून ठेवलंय? त्याला हे थंडी वाजत असेल त्याला बहुतेक. तरी जाऊया आपण, ताप आलाय ना त्याला. कोण? सामी, मी माया. माया, अगं मला ना थंडी वाजते खूप. उद्या भेटू हा आपण. हो ठीक आहे, तू आराम कर. तू उद्यापर्यंत बरा हो, मग आपण ऑफिसला भेटूया. ओके? उद्याचं पण माझं नक्की नाही. मला बरं वाटलं तर मी येईन. हा, बरं वाटलं तरी बाय. या ऑफकोर्स. हा, तू आराम कर, तुला फार गरज आहे आरामाची. हो. चल बाय, निघते मी. बाय सामी. बाय बाय. हा ड्रेस तर हा ड्रेस खूप सुंदर आहे अगं. म्हणजे रेड इज माय फेवरेट कलर, यू नो. मला फार आवडला. आय एम डॅम शुअर हा तुझाच असेल, हो ना? पण तुला कधी बघितल्याचं आठवत नाही मला या ड्रेसमध्ये, म्हणून विचारलं. तुझाच आहे ना? नाही. राधा, जेनी आली का? नाही आली ती. जेनी अजून आली नाहीये. नाही, मला वाटलं तिचा ड्रेस आहे ना तिथे, तिला हवाय का, चेंज करायचंय का, मी जाऊ का? हा जेनीचा ड्रेस आहे ना, तर तिला चेंज करायचा नाही. जेनी नाही आली अजून. जेनीचा ड्रेस आहे हा? हा, इथे? हो, म्हणजे जेनी इथे राहायला आली आहे ना, त्यामुळे त्याला असं वाटलं की जेनी आली आणि जेनीला चेंज करायचंय, पण जेनी नाही आली अजून. ओ अच्छा, ओके. कुठे आहे मग ती? ती आनंद भाऊजींबरोबर बाहेर गेलीये, जेवायला गेलीये ती. इज इट? ती नाही आली अजून. अच्छा, ओके. नो इश्यूज. म्हणजे ती आली की तिला सांग मायाने विचारलंय म्हणून वगैरे. ओके, सांगते मी. ओके, बाय राधिका. बाय सामी, निघते मी. तो झोपलाय. हो, झोपू दे अगदीच. हो, येस, निघते मी. हो, बाय. बाय बाय. प्रिटी ड्रेस. थँक्यू. बाय राधिका. बाय.
काय झालं माया? तू काही विसरली आहेस का? मी आणून देते. नाही, तुला असं नाही वाटत आहे का की तू काहीतरी विसरतेस? मी नाही, माझ्या नाही लक्षात येते. राधिका, याआधी मी तुझ्याकडे आल्यावर तू मला कधीतरी जेवल्याशिवाय पाठवलंयस का? आणि आज मला विचारलं सुद्धा नाही साधं. हो सॉरी. तू बस ना. मी आणते, स्वयंपाकाचं सगळं गरम करून आणते. तू बस. हा अगं नाही नाही, मी जस्ट गंमत करत होते. चल मी निघते. बाय. वहिनी जेनी. आनंद भाऊजी, तुम्ही ही आनंद भाऊजी, माया, हे आनंद भाऊजी म्हणजे सौमित्राचे खूप जवळचे मित्र आहेत. आता राधिका मसालेमध्ये काम करतात. ही माया तुम्हाला माहिती असेलच, म्हणजे सौमित्राची मैत्रीण. हाय. हाय. हो ना, म्हणजे ती एसबी ग्रुप ऑफ कंपनी. हो, मी ओळखतो यांना. प्लेजर मीटिंग यू. लाईकवाईज. तुम्ही ओळखता? मग काय, जेनी कुठे आहे? एकटेच आलात तुम्ही? जेनी नाही. हा, कुठे आहे? जेनी माझ्या बरोबर आली होती ना रेस्टॉरंटमध्ये जेवायला. तर तिथे खूप कॉलेजच्या मैत्रिणी भेटल्या आणि मग सगळ्यांनी सांगितलं, अरे जेनी तू प्रेग्नंट. आणि मग पार्टीच मागायला लागले. मग जेनीने, तिला आईस्क्रीम खायचंच होतं, मग सगळ्यांबरोबर आता आईस्क्रीमची पार्टी करत बसलीये. अहो पण तुम्ही थांबायला हवं होतं ना तिच्यासाठी. नाही, मला माझं डाएट आठवलं ना. आत्ताच आठवलं? हो, आणि मग ना मी आलो परत. मी तिला सांगितलं की तुझं हे सगळं संपलं ना की मग तू मला फोन कर, मी तुला घ्यायला येतो. ए बाप रे बाप, मी विसरण्याच्या आधी विचारतो, सौमित्र खाणार आहे का आईस्क्रीम? सौमित्र का खाईल? का, तिला आवडतीये. तो का खाईल? तो आजारी आहे ना. अरे बापरे, तो आजारी आहे? मग काय झालं त्याला? म्हणजे तुम्हाला माहीतच नाही का त्याला बरं नाहीये ते? माया, तू यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नकोस. हे सगळं विसरतात. मी विसरतो? आनंद भाऊजी, आता हे काय तुम्ही विसरताय? हे सुद्धा तुम्ही विसरताय. हे इतकं विसरणं बरं नाही तुमचं. बापरे. हो ना, खूप विसरतात. सौमित्र, त्याला बरं नाहीये. तो मगाशी झोपून होता, आत्ताही तो झोपूनच आहे. हा, मला तुम्ही बोलला होतात, मला हे झालं, आठवलं. तुम्ही बोलला होतात तब्येत बरी नाहीये सौमित्रची. हो, आता बरं आहे ना तो? तो आजारी आहे अजून? हो आनंद भाऊजी, तो झोपला, आजारी आहे ना. अरे बापरे. बाय द वे मिस्टर आनंद, तुमच्या जेनीची ड्रेसच्या बाबतीत चॉईस फारच कमाल आहे. हा, तुम्ही जेनीला कुठे भेटलात? नाही, मी जेनीला नाही भेटले, बट तिचा मी ड्रेस बघितला आतमध्ये आताच. जेनीचा ड्रेस? ती कुठे ड्रेस घालते? इज इट? हो. आनंद भाऊजी, तुम्ही नाही का ड्रेस आणला जेनीसाठी? इतक्या हौसेने आणला. विसरले वाटतं पुन्हा. हो ना, तो मरून रंगाचा ड्रेस. ओ ओ ओ ओ हो 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 हो, ड्रेस आणला होता जेनीसाठी. हो, आणला होता जेनीसाठी मरून ड्रेस. मी आणला होता जो तुमच्या बेडरूम मध्ये आहे. हो, एवढा प्रेमाने आणला होता तिच्यासाठी ड्रेस, पण ती घालतच नाही. ओ हाऊ सॅड. हो ना. सो ती आता कधी घालणार आहे तो ड्रेस? ते ना मला ना एवढं डोक्यात जातं ना, माझा आणला ड्रेस घालत नाही ना ती. म्हणजे मी सौमित्राला भेटून येऊ का? हो प्लीज. त्याची तब्येती चौकशी करून येतो. हो. हा. ओके राधिका, मी सुद्धा निघते. फायनली निघते मी आता. ओके, बाय. बाय. सम्या उठ. सम्या उठ ना, नाटक बंद कर. चल सम्या उठ यार, मी आलो यार. उठ, नाटक बंद कर यार. काय नाटक करतोय? सौमित्र उठ ना, गेली ती. सम्या उठ यार. सौमित्र उठ. सम्या जंप मारणार ना तुझ्यावर मी. आनंद भाऊजी. सम्या आनंद भाऊजी उठ. उठ. आओ तुम्ही उठा. सौमित्र, तू अजून उठला नाही? काय झालं? सौमित्र उठ. सौमित्र काय झालं?
तू वेडा आहेस का? नाही घाबरतो नाही, मला कळलं होतं तू नाटक करतो, मला कळलं होतं. जंप मारल्यानंतर पण मी उठलो नाही तेव्हा गावात. पण कसं काय वाटलं हा मायासमोर पण कसं सावरून घेतलं की नाही, कमाल ऍक्टिंग केली की नाही. तुला काय प्रत्येक वेळेला मजाच सुचते का? आणि ऍक्टिंग वगैरे सगळं सोड, बाहेर तिने मला गाठलं होतं. काय सौमित्र आजारी आहे, हा ड्रेस जेनीचा आहे, काय चाललंय हे सगळं मला कोणी सांगणार आहे का? एक मिनिट. हॅलो श्रेयस बोल. हा वहिनी. हा ऍक्च्युली गुरु सरांबरोबर झालेल्या मीटिंग बद्दल बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल, काय म्हणाले ते? नाही खास काही नाही, पण बोलता बोलता त्यांनी पिंकीचा विषय काढला. पण पिंकीचा विषय का काढला? तुम्ही काय सांगितलं मग? नाही मी त्यांना इतकंच म्हटलं की मी आणि पिंकी लग्न करणार आहोत, सो तुम्ही मला पिंकी बद्दल काही विचारायचं नाही आणि मी तुम्हाला काही सांगणार नाही. वहिनी बरोबर केलं ना मी? हा तुम्ही बरोबर बोललात. आपण या विषयावरती नंतर बोलूया. वहिनी वहिनी एक मिनिट. का आता? मला तुमच्याशी पिंकी बद्दल बोलायचं होतं. आता काय बोलायचंय? ऍक्च्युली मी काही तासांपासून तिला फोन लावतोय पण उचलत नाहीये फोन ती. हो का? बर. आणि तिने फोन नाही उचलला ना की मग टेन्शन येतं मला. हो. माझ्या मेसेजेसला पण रिप्लाय करत नाहीये, काहीच कळत नाहीये काय झालं असेल. वहिनी काही प्रॉब्लेम मध्ये नसेल ना ती? तुम्ही एकदा फोन लावून बघा ना पिंकीला प्लीज. हो मी बोलते, विचारते आणि कळवते तुम्हाला. आता ठेवते. हा ओके बाय. हो बाय. काय झालं वहिनी, काय म्हणत होता श्रेयस? आनंद भाऊजी, तुम्ही मला प्रॉमिस दिलं होतंस ना? एक मिनिट हा, मी खरंच विसरणार आता सगळं. कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही श्रेयसला सांगणार होतात की सौमित्र म्हणजेच पिंकी आहे. हो ते आज राहून गेलं, मी उद्या नक्की सांगतो त्याला. तुम्ही नक्की बोलणार? ते सोड ना, तो बोलेल. पण हा गुरुनाथ बद्दल काय सांगत होता श्रेयस? गुरुनाथना भेटायला गेला होता तो. गुरुनाथ पिंकी बद्दल विचारत होते. काय? अरे कमाल आहे, गुरु मला सुद्धा भेटला होता आणि मलाही तो पिंकी बद्दल विचारत होता. काय? मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं की पिंकी डॉक्टर आहे आणि जेनी तिच्याकडे जाते ट्रीटमेंटसाठी. म्हणजे जेनी माझ्याकडे, म्हणजे आता मला गायनेकोलॉजिस्ट बनवलं असतो. अरे एक तरी संधी सोड ना खेचायची. म्हणजे गुरुनाथ जर पिंकी बद्दल सगळ्यांकडे चौकशी करत असतील ना तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. चड्डी वाले भाई, हाँ चड्डी अच्छी है तुम्हारी. हाँ चड्डी लेके आता बस अभी ना. हाँ चड्डी और दे दो. कितनी चाहिए? 1 दर्जन दे. 1 दर्जन? अरे चड्डी है, केला नहीं, स्टॉल है, ठेला नहीं. ले लो चलो 1 दर्जन ले लो. 500 रुपए दे दो. चलो फटाफट. अरे 500 रुपए दो ना. हाँ पहले ले ले तो फिर देते नहीं हो क्या तुम भी. अरे वाह. चलो जाओ. हाँ रोज 2 पहनना. एक सुबह शाम को खाने के बाद. तुम्हाला काय पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? ये रे. अरे हो बरं झालं तू आलात, मी आवरतच होतो सगळं. बरं झालं तुझं दुकान बंद करायच्या वेळेलाच आलो, नाही तर त्या गिरायकांची तोंड कोण बघणार तुझ्या असा फालतू धंद्याला येणाऱ्या. फालतू धंदा? काय फालतू धंदा वाटला तुला? अरे तुला काय माहित माझा धंदा काय चालतो ते. अरे तुला आकडा कळला ना चक्करून पडशील. 6 दुकान आहेत आपली सिग्नलवर मुंबईत. आता 8 होतील. काही दिवसांनी मुंबई काबीज होईल. मग आपला महाराष्ट्र दौरा सुरू होईल. माहितीये तुला? अरे फॉरेनला पण जाऊन चड्ड्या विकतील. अरे काय फॉरेनर पण घेतील आपल्या चड्ड्या. त्यांना कशा विकणार तू? ते अरे दाखवेन ना. ही चड्डी म्हणलं की चड्डी कळते रे. काय तू ए बाबा, ते तुझं धंदा पुरण ठेव ना बाजूला. मी ज्या महत्वाच्या कामासाठी आलोय ते बोलू का आता? अजिबात नको. मला तुझं काम नाही करायचंय. का म्हणजे एक तर तू काही कामासाठी बोलवतो, कोणाला तरी घरात बोलवतो, मग ती व्यक्ती येते तुला थोबडवते. मला तिथे शूटिंग करायला लावतो. मी शूटिंग केलं तर मलाच मग ओरडतो, मलाच मारतोस. त्यापेक्षा माझा धंदा बरा. बिचारे माझे गिराईक, त्यांची वाट लागते. चांगल्या चड्डी बनियांना मुक्तात बिचारे.
अरे ठीक आहे बाबा, चल मी मान्य करतो तुझा धंदा ग्रेट, ठीक आहे, आणि तुझं जे काही नुकसान झालं असेल ना ते मी भरून द्यायलाही तयार आहे. सतत काय पैसे करतोस, पण जरा महत्वाचं आहे म्हणून तुझ्याकडे आलो ना यार. असं काय करतोस? ऐकशील का आता शांतपणे? बोल. त्या दिवशी त्या पिंकीला तू पाहिलंस बरोबर? हा. तर म्हणजे तुला काय काय वाटतं तिच्याबद्दल? पिंकी हा, भक्कम आहे. एक मिनिट. तू भक्कम म्हणालास ना आता? नाही, मी चुकून म्हणालो. मी भक्कम चुकून नाही. आता एखादी व्यक्ती आहे भक्कम तर आहे भक्कम ना. हा, मग आहे तर आहे. म्हणजे अशी भक्कम खरंच वाटत होती ना तुला? म्हणजे अशी जरा पुरुषी वाटली का? पुरुषी म्हणजे कसं होतं ना, अनेकदा आता बघ, ती पिंकी अशी छान सुंदर मुलगी आहे, पण इतकी छान सुंदर मुलगी अशी थोडी पुरुषी असेल तर म्हणजे असं वाटलं का तुला? गुरु पुरुष ये चल ये वेडाच का? तसलं काही नाही रे. मी आपलं नाही म्हणजे पुरुषी मलाही वाटली रे. अरे वाटणार नाही तर काय. तुला माहितीये, तुझ्या घरी यायच्या आधीच मला पिंकी भेटली होती. काय? कुठे? जेंट्स टॉयलेट मध्ये. झाले काहीतरी काय बोलतोय? अरे मी पण शॉक झालो ना. मी तिला म्हंटल, आओ तुम्ही इथे काय करताय जेंट्स टॉयलेट मध्ये? तर मलाच म्हणाली तुम्ही काय करताय, हे लेडीज टॉयलेट आहे. मी पण घाबरलो रे. मला वाटलं चुकून मी लेडीज टॉयलेट मध्ये आलो की काय, मला काही कळलंच नाही. आणि मग मी त्यांना म्हटलं एक मिनिट. हा नक्की जेंट्स टॉयलेट मध्ये भेटली तुला? हा अरे हो. चल मी भेटतो तुला नंतर बोला. अरे पण ते पुढचं राहिलं ना. कमाल आहे याची. हा बोल माया. गुरुनाथ, मी आत्ताच सामी आणि राधिकाला भेटून आले आणि मला पिंकीच्या बाबतीत काही गोष्टी कळल्यात तिकडे. काय सांगतेस? हो, तू लगेच भेट मला आता. हा ठीक आहे, आपण भेटूया. पण मी पण आता किड्याला भेटून आलोय. किड्या? अगं तोच माझा मित्र ज्याने व्हिडिओ शूटिंग केलं ना. ओके, मग काय म्हणाला तो? तो तेच सांगत होता की पिंकी आमच्या घरी येण्याच्या आधी त्यानं सोसायटीच्या जेंट्स टॉयलेट मध्ये तिला पाहिलं होतं. काय? आर यू सिरियस? हो तेच तर. त्यामुळे आता तू जे काही सांगतेस त्याच्यावर माझा विश्वास बसायला लागला. सी, आय टोल्ड यू राईट. आता तर तुला माझं बोलणं खरं वाटायला लागलंय. हळूहळू तुला खात्री पण पटेल. बघतो. बरं, तू आता भेट मला लगेच, आपण भेटून बोलूयात. हा या, सी यू. शिन्या काय किती वा मस्त दिसतेस. आज काय स्पेशल? वाढदिवस वगैरे की काय तुझा? नाही ग, तसं काहीच नाहीये. बट आपल्याला जी लोक आवडतात त्यांच्यासाठी आपण रेडी होऊन जातो ना. आणि आता माझ्या आयुष्यात तर दोनच अशी लोक उरली, एक तू आणि एक पिंकी. पिंकीचं काय? थांब 2 मिनिटं, मला ना खूप भूक लागली. आपण पहिले वेटरला काहीतरी सांगूया. वेटर. येस मॅम. सॉरी, सूप. हा चालेल. एक मंचा सूप टोमॅटो. चालेल, कुठलंही सांग. मंचा सूप टोमॅटो सूप. पिंकीचं काय मध्येच? हा, ती ना आपल्यासाठी इथे आली होती, एका कामासाठी आली होती. ते काम झालंय, ती गेली. आता पिंकी गेली? अरे यार, मला खूप आवडते ती, माहितीये. ऍक्च्युली तुला आठवतंय पण तुला एकदा माझं स्वप्न सांगितलं होतं. मला आणखीन एक स्वप्न पडलंय. काय ते स्वप्न आहे? त्या स्वप्नात ना पिंकी आली होती. पिंकी आता तुझ्या स्वप्नात सुद्धा यायला लागली? आणि ती आणि मी दोघी जणी आम्ही हिल स्टेशनला गेलो होतो. हिल स्टेशन? आणि तुला माहितीये का, आम्ही तिकडे असं चालत होतो आणि चालता चालता कोणतरी घाणेरडा माणूस होता. त्याने माझ्याकडे बघून असं गेलं. मग ऑब्व्हियसली पिंकी चिडली आणि जसं गॅरीला मारलं होतं ना, तसं त्यांनी या माणसाला धू धुतला. हा ठीक आहे. थांब, हाय पॉइंट अजून यायचाच आहे. मग मी त्या माणसाला मारलं आणि मग नंतर तिने माझ्याकडे वळून बघितलं तर पिंकी गायबच झाली होती. आणि तिच्या जागेवरनं कोणतरी असा हँडसम मुलगा होता. इतका हॉट होता ना तो. त्याने ना त्याचा हात समोर केला आणि मग मला पण राहवलं नाही. मी पण त्याच्या हातात हात दिला. ठीक आहे. बस झालं आता तुझं ते स्वप्न. मी काहीतरी महत्वाचं बोलायला इथे आले. काय झालं? आता ना आपल्याला ना जरा सावध राहायला लागणार आहे. बहुतेक गुरुनाथना संशय आलाय. त्यांचा काहीतरी प्लॅन सुरू आहे. हो, हे सांगायला बोलवलं होतंस मला? हो, हे बोलायचं होतं. आणि हे जास्त महत्वाचं आहे. आय नो महत्वाचं आहे. बट द थिंग इज ना, मी गॅरीचा विचारच करत नाही आता. मी फक्त स्वतःवर फोकस करते, माझ्या करिअरवर फोकस करते. ऍक्च्युली म्हणून मी पिंकीचा एवढा विचार करते. म्हणून मला तिच्याशी बोलायचं होतं. पिंकीशी काय बोलायचंय?
अगं माझ्या डोक्यात ना एक कॉन्सेप्ट आहे. काय करायचं माहितीये, शोज करायचे. म्हणजे मी तर सिंगर होणारच आहे, तर मी सिंगिंग करेन आणि ती माझी बॉडीगार्ड म्हणून सोबत येईल. कोणी काही बोललं की लगेच. हा ठीक आहे, छान आयडिया आहे. मी बोलते पिंकीशी, तू नको बोलूस. आता या क्षणी मी जे काय सांगते ना ते जास्त महत्वाचं आहे, ते तू ऐक आणि लक्षात ठेव. हे बघ, कळलंय?